न्यूज अहिल्यानगर 24 तास, आम्ही बातमी नाही सत्य दाखवतो। आज मी या ठिकाणी कोतवाली पोलीस स्टेशनला पीआय साहेबांनी बोलवलं असता हजर झालोय आणि मला कळलं की मी काही शकुंतला किशन नारंग जे आमचे मित्र आहेत कुणाल नारंग यांच्या आजीचा मृत्यू दाखला, यांचा मृत्यू झाला 9/7/2025 ला। तो मृत्यू दाखला घेण्यासाठी महानगरपालिकेत गेलो होतो। तर जसं पाहिलं तर नियमांनी त्यांचा मृत्यू अहवाल, डॉक्टर हॉस्पिटलचा डेथ सर्टिफिकेट, अमरधामचं दहन दाखला, हे सर्व गोष्टी होत्या आणि तिथं दाखल करून घेणं गरजेचं होतं। त्यांनी मृत्यू दाखला देणं गरजेचं होतं। त्या ठिकाणी त्यांनी मला जे आवाज वाढवून बोलले आणि हे गेले होते कुणाल नारंग, तर यांना पैशाची मागणी केली तिथं की भाऊ तुला इन्शुरन्सचे पैसे मिळणार आहेत, तर मला त्यातले पैसे दे तर मी तुझा दाखला अर्जंट देतो म्हणले। अशा पद्धतीने तिथं मागणी केली। आमचं म्हणणं आहे असे गुन्हे ठीक आहे, मला पीआय साहेबांचा मी आदर केला आणि त्यांनी मला बोलवलं, मी आदर झालेलो इथं। आणि त्यांनी मुळात विषय असा आहे की आम्हाला रोज, मी 7 वेळा नगरसेवक आहे, अशी रोज लोक येतात नागरिक की गोरगरीब। आज नगर शहरातल्या प्रत्येक नागरिकाला माहिती आहे की जन्माचा किंवा मृत्यूचा दाखला किंवा मॅरेज सर्टिफिकेट हे जे यांच्या अंडर येतं याला किती वेदना, किती त्रास होतो हे सगळ्या नागरिकांना माहिती, नगरकरांना। मी जर चुकीचं केलं असतं तर नगरकर येणाऱ्या निवडणुकीत दाखवून देतील। पण माझं म्हणणं आहे की या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई व्हायला पाहिजे। यांनी जे कामं केलेली आहेत त्यांच्या चुकीच्या ज्या धोरणांमुळे आयुक्त आज एवढ्या महापालिकेत भ्रष्टाचार होतो, तिथं आयुक्त कधीच नाही आलेला। आज इथं आयुक्त एवढा लंगडत इथं आला, हजर राहिला की गुन्हा दाखल करून घ्या म्हणून। एवढं त्या आयुक्ताला तर एवढी काळजी आहे त्याला। आयुक्ताला जर नगरची काळजी होती, फेज 2च्या योजनेत पैसे किती खाल्ले, तू किती भ्रष्टाचार केलेला आहे। हे डॉक्टर मुळात राजूरकर डॉक्टर हे त्यांचं प्रायव्हेट हॉस्पिटल आहे आणि ते गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये पण आहे। मुळात त्यांनी ही गोष्ट केली नाही पाहिजे की यांनी 10 ते 5 महानगरपालिकेमध्ये हजर पाहिजे लोकांच्या सेवेसाठी। हे येतात दुपारी 4 वाजता, त्यांनी हे करावं जे लोकांना सगळ्यांना म्हणजे दाटून मुटून आणलं की चला तिथं खोटा गुन्हा दाखल करायचा, चला म्हणून तिथं। मुळात तिथं माझं एकच म्हणणं आहे, सीसीटीव्ही आहे महानगरपालिकेचा, तिथं यांनी पाहावं सगळ्यांनी आणि त्याची सोक्षमोक्ष लावा। मी साहेबांना विनंती करेन, पीआय साहेबांना, त्यांना विनंती केली की तुम्ही तिथलं सीसीटीव्ही मागवा आणि असे गुन्हे तर होत राहणार आहेत। महानगरपालिकेची निवडणूक आमचं काही नवीन नाही आहे आमच्यासाठी 353, यापूर्वी 10 झाले होते, ही 11वी झाली असती। मुळात विषय असा आहे की आज काही नियमाने यांचं काम होतं, नारंगचं काम नियमाने असताना यांनी कुठेही यांना निव्वळ अडवणुकीचं धोरण धरलं आणि यांना हे चावीच्या माकडासारखी यांची गती। आरोग्य अधिकारी झालं, तुमचे आयुक्त झालं, आयुक्त तर एवढा म्हणजे आयुक्ताची क्यू आली फार, म्हणजे लंगडत आला इथं आयुक्त, त्याला एवढी गरज होती काय? नागरिकांसाठी नाही एवढा पळत आला। काही दिवसापूर्वी राष्ट्रवादीच्या लोकांनी पण तिथं धुडगूस घातला होता, म्हणजे लोकांच्या प्रश्नासाठी, त्यावेळेस नाही आला आयुक्त हा तिथं। वेगवेगळे लोक येतात तिथं भांडतात तिथं लोकांच्या प्रश्नासाठी, मग याचं कुठं गेलता का आयुक्त? आज एवढी त्याला तात्पर्य जाणवली की लंगडत आला फार अरे तुरे बोलतो इथं येऊन। खरं तर याची चौकशी व्हायला पाहिजे, यांच्या प्रॉपर्ट्यांची चौकशी व्हायला पाहिजे, आयुक्तांच्या प्रॉपर्टीची। इथं प्रशासक आल्यापासून यांनी किती व्यवहार केले, किती दिल्या वाटप केलं जागेंचं, याची सगळी चौकशी व्हायला पाहिजे। किती योजना खाल्ल्या त्यांनी या आयुक्तांनी। यशवंत डांगे हा नगरला लागलेली कीड आहे, आयुक्ताच्या जो रूपात आलेला आहे तो आपल्या नगरला लागलेली कीड आहे। याचा आता यांनी माझ्यावर खोटी गुन्हा दाखल केलेला आहे, मी आता बघल ना, यांचे सगळं काढणार ना। आणि ह्याच राजूरकर माझ्या पाया पडत आले होते, माझी शिफारस करा आरोग्य अधिकारी म्हणून। डॉक्टर बोरगेंचं प्रकरण झाल्यावर हेच राजूरकर आपण एका समाजाचे माझी शिफारस करा म्हणून हे पाया पडत आले ते माझ्याकडे, आणि आज चावीच्या माकडासारखे उचलू राहिले, उड्या मारू राहिले। माझं म्हणणं आहे की असे गुन्हे दाखल व्हावं, पण का नागरिकांनी कुठं जायचं? नगरकरांनी एवढं जर त्यांना या असलं, नगरकरांची जर काळजी नसली, यांना नुसतं पैसे घेऊन कामं करतात, तिथं एजंटची म्हणजे एजंटगिरी चाललेली त्या जन्ममृत्यूमध्ये। आज प्रत्येक नगरकर एवढ्या मुलांना शाळेच्या ऍडमिशनसाठी असो, मृत्यूचे दाखले जे आहे इन्शुरन्सच्या कंपनीसाठी असो, मॅरेज सर्टिफिकेट पासपोर्टसाठी लागतं, या सगळ्या गोष्टी। आणि तिथं 3-3, 4-4 महिने त्यांना ते वेटिंगला ठेवतात आणि तिथं ते दाखले देत नाही, त्यांना मॅरेज सर्टिफिकेट देत नाही, जन्माचे दाखले देत नाही, मृत्यूचे दाखले देत नाही। आज किती एक दाखला साधा काढायचा असलं तर 6-6 महिने त्यांना लागतात। कशा तहसीलदार, पोलीस स्टेशन सगळ्या गोष्टी करून यावं, फिरून यावं लागतं। यांच्याकडे त्यांनी जे ठेवले रेकॉर्ड तरी अपडेट आहे का यांच्याकडे? यांना एवढी घाई झाली होती माझ्यावर गुन्हा दाखल करायची, तिथं मी पाहिली आता पिलावळ अशी आली, जे काही विरोधक आहेत माझे राजकीय ह्याच्यातले महानगरपालिकेतले, असे कुत्र्याच्या पिल्लासारखे पळत आले इथं, गुन्हा दाखल करा।
आमचं म्हणणं आहे असे गुन्हे दाखल व्हावा जनतेसाठी. मी माझं वैयक्तिक काम असलं तर मी मुळात मी वैयक्तिक कामासाठी जातच नाही त्यांच्याकडे. अशा लोकांना माहिती की लोकांनी किती लोक त्रासलेले आहेत. नगरकरांनी हे जी न्यूज ऐकतील तुमच्या मार्फत त्यांनी ते विचार करतील ना स्वतः की किती दाखला घेताना मृत्यू दाखला. अहो परवाच्या दिवशी एक आर्मीचा अधिकारी चांगला, त्याची आई वारली. त्या आर्मीच्या अधिकारी जो देशावर आपल्याकरता लढतोय त्याच्या आईचा मृत्यू दाखला द्यायला ह्या राजूरकरांनी कितीतरी त्रास दिलेला आहे. कितीतरी आमचे परेश लोखंडे नगरसेवक ते बरोबर गेले होते त्यांच्या तिथं, त्यांनी साधा मृत्यू दाखला दिला नाही. त्याच्या आईचं इन्शुरन्सचं काम होतं, वेगवेगळे कामं असतात त्यांना. आमची काही फार मोठी मागणी नव्हती, दाखला द्यायचा होता नियमाने. आता त्या दवाखान्यावर कारवाई करतात का हे पाहू आपण. त्या 9 तारखेला मृत्यू झाल्यानंतर त्यांनी त्याची नोंद घेतली नाही किंवा ऑनलाईन टाकली नाही. त्यांनी त्याच्यावर हे करावं, त्या दवाखान्यावर कारवाई करावं की जे काही मृत्यू दाखला आहे व तुम्ही का नाही नोंद केली याची. यांनी सांगितलं की आम्ही दवाखान्यांना अधिकृत हे केलेलं आहे त्याच्यावर, त्यांनी फिडिंग करावी त्याची. ह्या जो दाखला आहे मृत्यू दाखला त्यांनी फिडिंग करावी. मग आमच्याकडे आलं की आम्ही जिल्हा परिषदकडे पाठवून अप्रुव्हल घेतल्यानंतर त्यांना दाखला देऊ. ही काय प्रोसिजर आज यांनी काढलेली मनमानी. यांच्या सोयीसाठी, यांना कामाचा त्रास नको, यांचे हॉस्पिटल 10 ते 5 चालले पाहिजे म्हणून यांनी हे काढलेली कृती. हे कुठं शासनाचं जी आर नाहीये की याला तुम्ही दुपारी हे करा म्हणून. हा जो आहे जी आर कुठं शासनाचा नाहीये की तुम्ही दवाखान्यात फिडिंग केल्याशिवाय तुम्हाला मृत्यू दाखला मिळणार नाही, जन्माचा दाखला मिळणार नाही, असं कुठेही नाही. पूर्वी मला माहिती, मी 35 वर्षापासून नगरसेवक आहे. अमरधामामध्ये ज्यावेळेस मृत्यू होतो तिथं नोंद होती, अशी व्यक्ती गेलेली, तर त्याची लगेच नोंद महापालिकेत येते आणि त्याचा दाखला सेम डे मिळतो. आमचं हेच म्हणणं होतं. एवढं इश्यू करायचं, एवढं नाटकं, एवढं आदळ आपट करायची काहीही गरज नव्हती. खरं तर सरळ दाखला मागितलेला होता, दुसरं काही मागितलेलं नव्हतं त्यांना. गाव तिथे वार्ताहर. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात वार्ताहर, पत्रकार आणि जाहिरातदार नेमणे आहे. न्यूज अहिल्यानगर 24 तास या लोकप्रिय दैनिक वृत्तपत्राकरता महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहे. इच्छुकांनी त्वरित संपर्क साधावा. 77 20 87 97 97.